आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। पलूस पोलीस स्टेशनकडून मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित स्पर्धेचं बक्षीस वितरण। मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल प्रेम व अभिमान निर्माण करण्याच्या उद्देशाने पलूस पोलीस स्टेशनच्या वतीनं मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण उत्साहात पार पडले। मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धांना विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून सर्व स्पर्धा शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडल्या। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, संस्थेचे सचिव जयंतीलाल शहा, ज्येष्ठ शिक्षक आनंदराव सावंत तसेच शिक्षक शिक्षिका उपस्थित होते। कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरवण्यात आलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी आजच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि सोशल मीडियाचा वापर जपून करावा असे सांगितले। तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केलं। शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष उदय परांजपे, सर्व संचालक व मुख्याध्यापक तानाजी करांडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं। कार्यक्रमाचे स्वागत सुनील पुदाले यांनी केले। प्रास्ताविक बाळासाहेब चोपडे यांनी तर आभार संदीप सावंत यांनी मानलं। या उपक्रमाचे संयोजन अनिल बामणे, स्मिता साळुंके, सुनीता कोळी, दिलावर शिकलगार तसेच सर्व शिक्षकांनी केलं। कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर असे वेगवेगळे माध्यम आहेत, त्या माध्यमात वापरत असतात। तुम्ही सगळ्यांनी दक्षता घ्यायची की हे सोशल मीडियाचा वापर करत असताना कधीही कोणत्याही अनोळखी नंबरचा तुम्ही सोशल मीडियावर जर फ्रेंड रिक्वेस्ट आली ते ऍक्सेप्ट करायचे नाही। जर बारकाईने लक्ष द्या, तुम्ही उन्हात तळपत आहात मलाही चांगलं समजतंय, पण तुमच्या फायद्यासाठी आहे। तर कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट ही ऍक्सेप्ट करायची नाही। त्यांनी कितीही काही सांगू, अनोळखी नंबर बरोबर तुम्ही चॅटिंग किंवा कम्युनिकेशन करायचं नाही। समोरच्याने किती त्याचा प्रोफाईल, स्टेटस, डेटी किती सुंदर ठेवला, काय ठेवला, तर त्याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचं शेअरिंग करायचं नाही। कोणताही डाटा शेअर करायचा नाही। डाटा म्हणजे काय सांगतो तुम्हाला, तुमचे फोटो, नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर किंवा तुमचे घरातील आई वडील असतात, आई वडिलांना सांगायचं त्यांचं बँक डिटेल्स, पॅन कार्ड नंबर कधीही शेअर करायचं नाही। विषय समजतोय का?